काय झालं होतं? The average duration between patient finding and lump and reporting it to the surgeon is about 6 weeks in case of carcinoma of breast. म्हणजे खूप शॉर्ट ड्युरेशन असते. म्हणजे पेशंटला ऑब्झर्व झाला लंप आणि पेशंट डॉक्टरपर्यंत येईपर्यंत 6 वीक्सचा कालावधी पूर्ण ग्रोथ कंप्लीट झालेली असते. देन कंप्लेन ऑफ पेन. The student must remember that carcinoma of breast is a painless condition. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा पेन असते पेशंटला तेव्हा लगेच CA ब्रेस्ट आहे असं नाही. शॉर्ट ड्युरेशनचा लंप आहे आणि पेन आहे, कन्फर्म की इट इज नॉट CA ब्रेस्ट. इट मे बी इन्फ्लेमेटरी. देन ए लंप विच पेनलेस अँड ॲक्सिडेंटली फेड ड्युरिंग वॉशिंग मे बी ब्रेस्ट कार्सिनोमा. आता कधी कधी आता तर सगळे लेडी अवेअर झालेले आहेत की प्रत्येकाला सांगितलं जाते. एक सोशल हेच झालेलं आहे की प्रत्येक लेडीने आपापले ब्रेस्ट एक्झामिन करायचे आहे. त्याच्यामुळे काही पण पूर्वीच्या काळी की ॲक्सिडेंटली एखाद्या वेळेस आंघोळीच्या वेळेस व्हाईल बाकी तिला तो लंप हाताला लागायचा. दॅट इज 100% CA ब्रेस्ट बिकॉज CA ब्रेस्ट इज अ पेनलेस कंडिशन प्रिव्हियस. And clinician must be more particular in examining this case rather than ignoring it. त्याला इग्नोर नाही करायचं, उलट काळजीपूर्वक त्याच्या सगळ्या तपासण्या करून घ्यायला पाहिजे टुवर्ड्स द डायग्नोसिस ऑफ CA ब्रेस्ट. सगळ्या टाईप. पेन इज द मेन कंप्लेन ऑफ acute mastitis. Inflammation of breast tissue is called mastitis of breast. The pain is often throbbing in nature when pus has formed. जेव्हा पस होतो तेव्हा थ्रोबिंग पेन असते. हे आपण आपल्या मागच्याही चॅप्टरमध्ये पाहिलेलं. Then pain is also common complaint in fibroadenosis. Fibroadenosis मध्ये पेशंट पेन हीच कंप्लेंट घेऊन येते. परंतु तुम्हाला सांगितलं की मिडल एज ग्रुपमध्ये किंवा अबोव 35च्या एजमध्ये fibroadenosis होतो ड्यू टू हार्मोनल इम्बॅलन्स अँड दॅट पेन इज रिलेटेड विथ menstrual cycle. Pain is also common complaint in case of fibroadenosis which become aggravated during menstruation. मी आता सांगितले की मेन्स्ट्रुएशनशी अशा फायब्रोएडिनोसिसच्या पेनचा जास्त संबंध असतो. This type of cyclical breast pain is more common in young women with fibroadenosis. In case of fibroadenosis affecting women after menopause, there is localized breast pain which may be due to periductal mastitis or there may be referred pain for musculoskeletal disorder. Musculoskeletal disorder मध्ये आपण आता काय सांगितलं याच्यात की मेनोपॉज नंतरही काही पेशंट आपल्याकडे पेन घेऊन येतात, ब्रेस्ट पेन. आणि त्यांची आता पाल्पेशन बघू तेव्हा मी सांगेन तुम्हाला पाल्पेशन करण्याची पद्धत कशी असते, थंब आणि फिंगरमध्ये असते. पण ब्रेस्ट पाल्पेट करत असताना नेवर पाल्पेट ब्रेस्ट विथ द फिंगर्स. ऑलवेज पाल्पेट द ब्रेस्ट विथ पामर प्रॅक्टिस ऑफ हँड. तर फायब्रोएडिनोसिसमध्ये प्रामुख्याने हे पाहायला मिळते. म्हणून जेव्हा मेनोपॉजमधल्या लेडीज जेव्हा येतात तेव्हा ब्रेस्ट फायब्रोएडिनोसिस जे असते ते कशामुळे असते तर त्यांना जे पेरिडक्टल मॅस्टायटिस ज्या डक्ट असतात त्याच्या अवतीभोवती एक इन्फ्लमेशन होते टिश्यूमध्ये. म्हणून मेनोपॉजनंतर आपल्याला हे पेशंट पाहायला मिळते. आणि कधी कधी काही लेडीजमध्ये ज्या ओल्ड एज असतात त्यांना बोनी पेन असते. त्याचे कॉजेस भरपूर असतात. त्या बोनी पेनमुळे रेफर्ड पेन होतात ब्रेस्टमध्ये. ते पण ब्रेस्टमध्ये पेन म्हणून घेऊन येतात. त्यांच्या रीड दुखतात, स्टर्नममध्ये पेन होते, रीड्स होतात, कधी शोल्डरमध्ये. ते पेन जेव्हा रेफर्ड होते ब्रेस्टमध्ये पेशंट कंप्लीट पेन इज द ब्रेस्ट. इट मे बी मस्क्युलर पेन पण पेशंट सांगते की मला ब्रेस्टमध्ये पेन. तेव्हा यू शुड रूल आउट इफ इट इज ब्रेस्ट पेन और मस्क्युलर पेन और मस्क्युलोस्केलेटल. ह्या सगळ्या डिसऑर्डर आपण रूल आउट करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कधीही मॅलिग्नंट ट्युमर जो असतो ब्रेस्टचा
तो सुरुवातीला पेनलेस असतो. म्हणून त्याला अंडर एस्टिमेट करणे किंवा इग्नोर करू नये. कुठलाही लंप असतात. म्हणून जेव्हा असं पेन घेऊन येते किंवा कधी कधी पेनलेस असतं तेव्हा लंप घेऊन येते पेशंट, तेव्हा अशा केसमध्ये आपल्याला पेशंटला त्या लंपसोबत कुठल्या कुठल्या कंप्लेंट्स आहेत का ते पाहायचं. की पेशंट हॅज अ पेन ॲट द बॅक, हिप और शोल्डर. कारण काय, मेटास्टॅसिस ऑफ ब्रेस्ट इज फर्स्ट इन द बोन. म्हणून पेशंटला लंबर कुठे पेन होते ते पहिले कन्फर्म करायचं. पेशंट may ignore their present considering them to be due to rheumatism and not having any relation with the lump of the breast. पेशंटला काय वाटते, जेव्हा आपल्याला लंप भरपूर दिवसाचा असतो, मेटास्टॅसिसही होऊन जाते आणि पेशंटला काय वाटते की आपल्याला वाताच्या रुमॅटॉइड, आपल्याला वात आहे करून आपल्याला हे पेन होत आहे असं गृहीत धरून त्याची ट्रीटमेंट करतो. म्हणून जेव्हा पेशंट आली आपल्याकडे की ते कधीच आपल्याला हे लंबर पेन, बॅक पेन हे सांगणार नाही. तेव्हा आपल्याला विचारायचं आहे की तुम्हाला अशा प्रकारचं कुठे पेन आहे, जॉईंट पेन, बोनी पेन, तर ते त्याचा संबंध आपल्या ब्रेस्ट लंपशी असतो. नेक्स्ट कंप्लेंट और नेक्स्ट आपलं हिस्ट्री विचारायचा प्रकार आहे की एनी डिस्चार्ज फ्रॉम द निप्पलमधून काही डिस्चार्ज होतो का. तिथं सगळ्यात पहिले आपण लंप पाहिल्यानंतर किंवा आपण ब्रेस्ट पाल्पेट केले, आपल्याला कुठलीही ॲबनॉर्मॅलिटी दिसली नाही, पण निप्पलमधून डिस्चार्ज येतो का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एक हिस्ट्रीतला पॉईंट आहे टू रूल आउट द 1/1 डिसीज. किंवा ब्रेस्टमधून जर मिल्क येत असेल तर गॅलॅक्टोसिड असेल, लॅक्टेटिंग मदर असेल, देन ब्रेस्टमधून सिरस डिस्चार्ज असेल, ग्रीनिश डिस्चार्ज असेल, इट मे बी इट इज फायब्रोइडोसिस. आणि ब्लड डिस्चार्ज येत असेल तर इट इज अ डक्ट बॅक्टेरिया. हे 3 डायग्नोसिस निप्पल डिस्चार्जवर खूप अवलंबून आहे. म्हणून ह्या निप्पलच्या डिस्चार्जवरून आपण डायग्नोसिस कन्फर्म करू शकतो. This may be the only complaint which has brought the patient to the surgeon. पेशंट सर्जनकडे काय येतो तर ह्या कंप्लेंटमुळे येतो. फ्रेश ब्लड और अल्टर्ड ब्लड मे बी डिस्चार्ज इन केस ऑफ डक्ट पॅपिलोमामध्ये ब्लड येतो. फर्स्ट मे बी द डिस्चार्ज इन केस ऑफ मॅमिलरी ब्रेस्ट ॲप्सेस ऑफ ब्रेस्ट ऑप्सेस. मिल्क मे बी द डिस्चार्ज ड्यूरिंग लॅक्टेटिंग मदर और गैलेक्टोसिल or mammary fistula due to chronic abscess. Then serous or greenish discharge is seen in case of fibroadenosis. हे सगळे प्रकार तुम्हाला मी आधीच सांगितले. देन नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याला एक्झामिन करत असताना रिट्रॅक्टेड निप्पलचं पोझिशन नॉर्मल आहे की नाही हे सगळ्यात पहिले पाहायला पाहिजे. तर रिट्रॅक्टेड निप्पल म्हणजे निप्पल जे आहे ते आतमध्ये बरी झालेलं असतं. Retraction of nipple may be rarely a complaint which may bring the patient to the surgeon. खूप रेअर कंप्लेंट आहे, पण आपल्याला आल्यानंतर ते चेक करायचं. रिट्रॅक्शन फॉर क्वाइट और ए लॉंगर टाइम और सिन्स प्युबर्टी मे बी द डेव्हलपमेंट. म्हणजे कंजेनायटल एनावॉलिस की जेव्हापासून प्युबर्टी आहे तेव्हापासून रिट्रॅक्टेडच आहे किंवा ॲज इट इज पोझिशनमध्ये आहे तर कंजेनायटल एनावॉलिस. रिसेंट रिट्रॅक्शन ऑफ निप्पल इज व्हेरी इम्पॉर्टंट and it is usually due to underlying carcinoma of breast. खूपच महत्त्वाचं आहे की खाली जो ट्यूमर आहे तो मॅलिग्नंट ट्यूमर आहे आणि त्याच्यामुळे निप्पल रिट्रॅक्ट होते, हे महत्त्वाचं आहे. देन लॉस ऑफ वेट इज ऑफन कंप्लेंट इन केस ऑफ कार्सिनोमा ऑफ ब्रेस्ट और ट्यूबरक्युलोसिस ऑफ ब्रेस्ट or chest wall tuberculosis leading to retromammary abscess. ॲप्सेसमुळे लॉस ऑफ वेट, त्याच्यात ट्युबरक्युलोसिस मेन आहे. ट्युबरक्युलोसिसमध्ये लवकर वेट लॉस होतो. ब्रेस्ट कार्सिनोमामध्ये लेट स्टेजमध्ये वेट लॉस होतो. देन पास्ट हिस्ट्री. Recurrence of abscess is sometimes seen in congenital retraction of nipple.
tuberculosis of breast may weaken. Fibroadenosis may give rise to symptoms after a good gap. प्रत्येक गॅप नंतर फायब्रोएडिनोसिसचे अटॅक पेशंटला येऊ शकतात. तर ह्या गोष्टी आपल्याला पास्ट हिस्ट्रीमध्ये विचारायला पाहिजे की पेशंटला, किंवा त्याच्या आधी सीए ब्रेस्टचं ऑपरेशन झालेलं आहे का, कारण सीए ब्रेस्ट मे weaken in the opposite breast or in the same breast. Then personal history of patient. What is the marital status of the patient? Must be inquired. Why fibroadenosis and carcinoma of breast are more common in unmarried or nulliparous women. ज्या लेडीज म्हणजे ज्या स्त्रियांना मुलं बाळं होते किंवा नलीपॅरस असतात किंवा अनमॅरिड असतात, त्यांच्यामध्ये फायब्रोएडिनोसिस आणि सीए ब्रेस्टचे कॅन्सर जास्त असतात. म्हणून हे एक जनरल आपल्याला हिस्ट्री जेव्हा देतो तेव्हा मरायटल स्टेटस विचारणं आवश्यक आहे. मेन्स्ट्रुअल हिस्ट्री मस्ट बी टेकन सो दॅट रिलेशन ऑफ पेन विथ मेन्स्ट्रुएशन मे बी असेस्ड. यांनी सांगितलं फायब्रोएडिनोसिसचं पेन म्हणजे ब्रेस्ट पेन ड्यू टू फायब्रोएडिनोसिस इज रिलेटेड विथ मेन्स्ट्रुअल सायकल और मेनोपॉज. देन लॅक्टेशनल हिस्ट्री शुड बी also taken. Suppurative mastitis particularly often in the women during first lactational period. जेव्हा फर्स्ट प्रायमरी जी असते त्याच्यामध्ये जनरली ब्रेस्टचं निप्पल जे असते ते रिट्रॅक्टेड असते, तर ते रिट्रॅक्टेड निप्पलमुळे बेबीला बरोबर सक करता येते, त्यामुळे स्टॅग्नंट एकदम मिल्क राहू शकते, त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊन ब्रेस्ट ॲब्सेस होऊ शकते. म्हणून फर्स्ट लॅक्टेटिंग आहे, ती सेकंड आणि प्रायमरी आहे. Then family history. Majority of breast disease, including carcinoma, often recur in the family. Family history तसंही सांगितलेलं आहे की 5% family history पॉझिटिव्ह असते सीए ब्रेस्टमध्ये. If especially asked for it, may be revealed that patient's mother and grandmother or sister also suffer from the similar disease. Then physical examination.